शेतकरी मित्रांनो, पीक विमा लाभार्थी यादी जाहीर. 27 जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार अनुदानाचे पैसे. तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर. आणि शेतकरी मित्रांनो, पीक विम्याच्या संदर्भातली एक अत्यंत आनंदाची आणि महत्त्वपूर्ण माहिती समोर आलेली आहे. मित्रांनो, आता 27 जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या नुकसान भरपाईचे आणि पीक विम्याचे पैसे जमा केले जाणार आहेत. हे 27 जिल्हे कोणते आहेत, कोणकोणत्या शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहेत, सविस्तर माहिती व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. शेवटपर्यंत व्हिडिओ पूर्ण बघा. आणि आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या. तर चला, ही संपूर्ण माहिती आपण पुढीलप्रमाणे शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी आज 17 जानेवारी 2026 रोजी अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. खरीप हंगाम 2025 आणि 26च्या पीक विम्याची जिल्हानिहाय लाभार्थी यादी जाहीर करण्यात आली असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात विम्याची रक्कम जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अतिवृष्टी, कीड आणि नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या खालील प्रमुख जिल्ह्यांतील पात्र शेतकऱ्यांना विम्याचा परतावा मिळणार आहे. विम्याची स्थिती तपासण्यासाठी तुम्ही खालीलपैकी कोणत्याही पर्यायावर वापर करू शकता. क्रॉप इन्शुरन्स ॲप. मोबाईलवरील या ॲपवर चेक स्टेटसमध्ये जाऊन तुमचा अर्ज क्रमांक टाका. नंबर 2, PMFBY पोर्टलवर PMFBY.go.in या वेबसाईटवरती जाऊन ॲप्लिकेशन स्टेटस तपासा. जर अप्रूव्ड दिसत असेल तर पैसे लवकरच जमा होतील. नंबर 3, बँक स्टेटस. विम्याचे पैसे थेट तुमच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यात जमा होतील. मिनी स्टेटमेंट काढून खात्री करा. नंबर 4, CSC केंद्र. आपल्या गावातील महाई सेवा केंद्रावर जाऊनही तुम्ही यादीत नाव पाहू शकता. विम्याचा परतावा हा पिकाच्या नुकसानीच्या टक्केवारीनुसार मिळतो. जर तुमच्या गावातील इतर शेतकऱ्यांचे पैसे आले नाहीत आणि तुमचे आले नाहीत तर मग विमा कंपनीशी संपर्क साधू शकता. अर्जात काही तांत्रिक त्रुटी, उदाहरणार्थ चुकीचा गट नंबर किंवा बँक तपशील असू शकतात. कृषी सहाय्यक. तुमच्या गावच्या कृषी सहाय्यकाकडे नुकसानीच्या पंचनाम्याची स्थिती तपासू शकता. नंबर 3, टोल फ्री नंबर. संबंधित विमा कंपनीच्या टोल फ्री क्रमांकावर देखील तुम्ही तुमची तक्रार नोंदवू शकता.